पाकसोबत क्रिकेट खेळणार आता सिंदूर कुठे गेलं? सैनिक मारले गेले, त्यांच्यापेक्षा क्रिकेट मोठं आहे का? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना खोचक सवाल. मतदार यादीवर काम करा, आपला मतदार चोरीला जाऊ नये याची काळजी घ्या, राज ठाकरेंचा पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना सल्ला. कधी कधी मी मटण खाते, पांडुरंगाला ते चालतं, ज्या दिवशी माळ घालेन त्या दिवशी समजा मटण सोडलं. खासदार सुप्रिया सुळेंच्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता. नव्या प्रभाग रचनेवर न सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली. सत्ताधाऱ्यांनी सोयीनुसार प्रभाग रचना करून घेतली. संजय राऊतांची टीका. विरोधकांनी निवडणुकीआधी पराभव मान्य केला. उदय सामंत आणि शेलारांचं प्रत्युत्तर. अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट. गणपतीमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा नकोत, ठाकरेंची मागणी. तर सचिवांशी चर्चा करून निर्णय घेऊ, शेलारांचं आश्वासन. मंत्री उदय सामंत यांनी सिल्वर ओकवर जाऊन घेतली शरद पवारांची भेट. नाट्य परिषदेच्या शाखेच्या धोरणांबाबत भेट घेतल्याची सामंतांची माहिती. शेतकऱ्यांनी संकटांची सवय लावून घ्यावी, भोगा कर्माची फळं. पाशा पटेल यांचं अजब वक्तव्य. पटेलांच्या वक्तव्यावर शेतकऱ्यांचा संताप. तर पुढारी न्यूजवर पाशा पटेल आणि राजू शेट्टी यांच्यात खडाजंगी. कोल्हापुरातल्या सिद्धार्थनगरमध्ये फलकावरनं 2 गटात तुफान दगडफेक. दगडफेकीचं रूपांतर जाळपोळीत. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत वाद मिटवला. मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या तयारीसाठी जालन्यामध्ये बैठक. शेकडो गाड्या मराठा आंदोलक 29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी मुंबईकडे रवाना होणार. पुण्यातल्या प्रभाग रचनेवरनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाराजी. भाजपचा वर्चस्व असल्याचा शहराध्यक्ष सुभाष जगताप यांचा दावा. अजितदादांकडे तक्रार करणार. शासकीय कर्मचाऱ्यांनीही घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ. बुलढाणा जिल्ह्यातील 199 तर नाशिक जिल्हा परिषदेतील 8 महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ. 2 पुरुष कर्मचाऱ्यांचाही समावेश. पुणे कोल्हापूर बेळगाव महामार्गावरची टोल आकारणी थांबवा. सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीचा हवाला देत माजी खासदार राजू शेट्टी यांची मागणी. कोकणात स्थलांतरित झालेल्या नागरिकांना चाकरमानी नव्हे तर कोकणवासी म्हणा. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश. सरकार लवकरच परिपत्रक काढणार. गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मराठवाड्यातल्या एसटी बसेस मुंबईकडे. शहापूरजवळ 2 किलोमीटरपर्यंत लालपरीची रांग. कर्नाटकातील काँग्रेस आमदार के.सी. वीरेंद्र यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडनं अटक. 12 कोटींची रोकड आणि 6 कोटींचे दागिने जप्त. गोव्यात 5 कसिनो असल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या संभाजी कॉलनीमध्ये जागेवरनं कुटुंबावर हल्ला. हल्ल्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू. हल्ल्याचा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद. कुटुंबावरील हल्ल्याच्या निषेधार्थ नागरिकांचा ठिय्या. कर्नाटकमध्ये रील्सचा नाच जीवावर बेतला. रील्स काढताना वळणावर टर्न घेताच ट्रॅक्टर उलटला. 19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू.